हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. आता आज आपण अध्याय बघणार, म्हणजे त्याचं नावच बघा किती छान आहे, दैवासुर संपद विभाग योग असं त्याचं नाव आहे. तर आपला प्रवास पण बराचसा आता आटोपला. 16वा अध्याय. 17 आणि 18 असे दोनच अध्याय शिल्लक राहिले. तर काळ आपल्या गतीने जात राहतो. तर तुम्हाला आणि काही इन्फॉर्मेशन हवी असेल लागेल तर तुम्ही आपल्या रेश्मा माताजींकडून घ्या. तर आहे ना, प्रभुपाद स्वामींनी नाव बघा दिलंय, दैवी आणि आसुरी स्वभाव. यामध्ये कृष्णानी कोणाला दैवी गुण म्हणतात आणि कोणाला आसुरी गुण ते मग सांगितलेलं आहे की ह्या ह्या गुणांना असणं हे दैवी गुण आहेत. मग हे दैवी गुण आपल्या साईडला का हवेत ते आपण बघू की ते तुम्हाला भगवंतांकडे जायला मदत करतात. हं? आणि आतापर्यंत म्हणजे कृष्णाने बरंच भक्तीविषयी वगैरे सांगितलेलं आहे. पण ह्या अध्यायामध्ये आसुरी स्वभावाविषयी जास्त सांगितलेलं आहे, की काय नाही करायचं हे पण माहीत हवं ना आपल्याला. आणि जर का तरी पण ठीक आहे ना, मला तेच करायचंय, तर मग त्याचे परिणाम काय होणार हेही सांगितलेलं आहे. हा. तर आधी आपण आपलं मंगलाचरण म्हणू, मग पुढे जाऊ. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरौ श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पदान् सहगणललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपल्या नावानिष्ठ नाही, आपल्या राधा गोविंदांना आधी प्रणाम करते, त्यांचे आशीर्वाद घेऊया. अ, प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते. पुन्हा नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी त्यांना प्रणाम करते आणि आमची मराठीची ही पूर्ण टीम. हा, आणि तुम्ही सगळे पण वेळेत इथे येता, तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. तर कालचा अध्याय होता पुरुषोत्तम योग. मग आपण पाहिलं की त्यामध्ये भगवंतानी स्वतःचं धाम, त्यांचं आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगत ह्याची ना माहिती दिलेली आहे. आणि आपण पाहिलं की हे जे आपलं भौतिक जगत आहे ते त्या आध्यात्मिक जगताचं एक प्रतिबिंब आहे. आणि ते सांगा बघू मला, कशात पडलेलं प्रतिबिंब आहे? पाण्यामध्ये. इच्छांची नदी. हा, ती जी नदी आहे ती कसली आहे? इच्छांची. भगवंतांच्या इच्छा नव्हे, आपल्या इच्छांची नदी आहे. हा, त्यामुळे आणि आपण पाहिलं की त्याचं म्हणजे त्याचं मूळ कुठं आहे? ब्रह्म लोकामध्ये आहे. हा, आणि त्याला आपले हे जे त्रिगुण आहेत हे त्याला पोषण देत असतात. तर असं त्याला चांगलं भरपूर पोषण मिळते, आपण ते पाहिलं सगळं.
आणि ही इच्छांची नदी जर का ओलांडायची असेल ना, तर कृष्णाने काय सांगितलं, तुमच्याकडे कुठली 2 शस्त्र हवी? ज्ञान आणि वैराग्य, अनासक्ती. ही 2 शस्त्र हवी तुमच्याकडे. तर तुम्ही ही इच्छांची नदी ओलांडू शकाल आणि पलीकडे भगवंतांकडे जाऊ शकाल. मग त्याच्यानंतर आपण बघितलं, की जेव्हा आत्मा हे शरीर सोडतो आणि पुढच्या शरीरामध्ये जातो, तेव्हा ना स्वतःबरोबर तुमच्या ह्या शरीरातलं सूक्ष्म शरीर घेऊन जातो. त्याचे आपण श्लोक पण बघितले, की कृष्णाने सांगितलेलं आहे, "आत्ता ह्या शरीरात तुमच्या मन, बुद्धी आणि अहंकार ह्यामध्ये तुम्ही जसे विचार करताय, त्या टाईपचं पुढची इंद्रिय तुमच्यासाठी बनत आहेत." हं. मग आपण कुत्र्याचं वगैरे उदाहरण पाहिलं होतं. त्यामुळे तो इंद्रियांचा सेट आपल्याला तसा मिळणार, की तो तुम्ही कसा विचार करताय त्याप्रमाणे. मग त्याच्यानंतर कृष्ण आध्यात्मिक जगताचा आणि ह्या आपल्या भौतिक जगताचा दोघांचाही पालन-पोषण करता कसा आहे, हे बघितलं. आणि तो आपल्या फक्त ह्या भौतिक शरीराचं पालन-पोषण करत नाहीत. तर आपल्या सूक्ष्म शरीराचं सुद्धा पालन-पोषण करतात. हां, त्यामुळे कृष्ण आणि ते पाहिल्यावर तरी आपल्याला खरोखर ती ज्ञानाची नजर यायला पाहिजे, की अ, काय आहे आपलं इथे? म्हणजे कृष्णाने हर एक बाजूने आपली काळजी घेतलेली आहे. हं. मग त्याच्यानंतर वेदांत सूत्रांचा सारांश बघितलेला, की कृष्णच सगळ्यांचं हे वेदांचे ज्ञाते, संकलक सारं काही कृष्णच आहेत. स्मृती, ज्ञान, विस्मृती हे पण सगळं कृष्णच करत असतात. आणि हे जो जाणतो त्याला कृष्ण ज्ञानी म्हणत होते बघा. हां, आणि पुन्हा एकदा सांगितलं, की ज्याला ज्ञानाची नजर आहे, तो ओळखू शकतो, की हा सध्या माणूस जे कर्म करतोय त्याप्रमाणे, की बाबा पुढचं शरीर ह्याचं कुठलं असेल सांगितलेलं ना, त्यासाठी तुम्हाला ती ज्ञानाची नजर यावी लागते. ती गुरूंकडे असते. कारण त्यांचा अभ्यास असतो. ठीक. हां, मग आता घ्या पुढची स्लाईड. आपण आता ना हे ज्ञानयोगातले अध्याय आहेत. कसं असतं हे ना खूप महत्त्वाचे अध्याय आहेत. आपण बघतो बघा डोंगर असतात. ते उन्हाळ्यामध्ये पूर्ण असे उघडे असतात. सुकं गवत असतं एकदम. हं. पण आणि पाऊस एक 2-3 पडले, की ते डोंगर हळू-हळू त्याच्यावर हिरवं गवत यायला सुरू होतं आणि नंतर हिरवेगार होतात. पण आता उन्हाळ्याच्या दिवसात तर नव्हते तसं. तसं ना आपल्या हृदयामध्ये पण हे जे भवबीज म्हणतात ना, हे जे इंद्रिय विषय हे तुम्ही ह्याने कंट्रोल केले असतील, की नाही मी त्याच्यापासून स्वतःला अलिप्त ठेवलंय वगैरे. पण ते बीज असतं कुठेतरी. मग हा जे ज्ञानयोगातले अध्याय आहेत ना, ह्या ज्ञानामुळे जसं तुम्ही स्ट्राँगली कृष्णांशी जोडलं जाल आणि जप कराल, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न कराल. तसं आहे ना, हे जे भवबीज आहे ना आपल्या हृदयातलं, हे पूर्ण जळून जातं आणि मग त्याला कितीही योग्य भरपूर पाऊस, चांगली हवा मिळाली, तरी मग पुन्हा तुमच्यामध्ये त्या इंद्रियासक्ती उत्पन्न होत नाही. रामरक्षेमध्ये ते एक आहे बघा, भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां गर्जती राम. हां, तर त्यातलं ते भर्जनं भवबीजानां आहे ना, तर तुम्ही रामाचं नाव जरी घेतलत, तरी ते भवबीज तुमच्या हृदयातनं जाणार आहे. ते हे, की नाहीतर आहे बाबा सगळ्यांच्या बरोबर आहे, भक्तांचा संग आहे, तोपर्यंत आहे व्यवस्थित. अ, पण जरा त्याला पोषक वातावरण मिळालं, की आपला तोल जातोय. असं व्हायला नाही पाहिजे. हे ज्ञानयोगाचे जे अध्याय आहेत ना, हे आपल्याला आपली भक्ती सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहेत. हं. मग आहे ना, हा आजचा अध्याय ह्याच्यामध्ये कृष्णाने सांगितलेलं आहे, की मनुष्यांमध्ये 2 प्रकार असतात. एकतर ते दैवी गुणाचे असतात, नाहीतर आसुरी गुणाचे आणि दोन्ही त्यांनी डिटेल सांगितलेलं आहे. आणि ह्यासाठी तुम्ही गीता उघडायची आहे आणि सगळ्यांनी प्रभुपाद स्वामींनी तिथं लिहिलेलं आहे त्या प्रत्येक गुणाविषयी. हां, जरासं वाचा ते दैवी गुणांचं स्पष्टीकरण. ते खूप गहिरे विषय आहेत. हे हे दैवी गुण आपल्याला का हवेत? तर ते तुम्हाला कृष्णांकडे जायला मदत करणारे आहेत. हां, म्हणूनच त्यांना दैवी म्हटलेलं आहे. मग
या अध्यायामध्ये डिटेल आसुरी स्वभावाविषयी सांगितलंय की आसुरी स्वभाव म्हणजे काय असतो, ते कुठे अट्रॅक्ट होतात, ते काय कसली कार्य करतात. हा. आणि मग त्यानुसार ना त्यांना पुढची गती काय मिळते, हे सगळं ह्या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत. की ज्यामुळे आपण प्रयत्न करायला हवा की मला चुकून सुद्धा या बाजूला जायचं नाहीये. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड, बघू आपण आता. हरे कृष्ण. श्री भगवान वाच. अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोग व्यवस्थितः ज्ञानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् अहिंसा सत्यमक्रोध त्यागः शान्तिरपैशुनं दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं हीर चापलं तेज क्षमा धृतिः शौचं द्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीं विजातस्य भारत. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, संयम, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती हे सर्व दैवी गुण हे भारतात. हरे कृष्ण. पण हे जे इथे आपण ऐकतोय ना, हे दैवी गुण आहेत. हम्म. अं, आता आपण बघूया थोडे थोडेसे, आज सगळे तर काय आपण इथे घेऊ नाही शकणार. पण हे जे आपण ब्राह्मण, नाही, हे क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, हे आपण काय म्हणतो वर्ण. त्याला काय आहेत पुढे आश्रम आहेत, वर्णाश्रम. मग हे जे गुण आहेत ना, हे काही आश्रमांमध्ये ठळकपणे दिसायला हवेत. आणि ते मिळू नये, वर्णाश्रम असं आहे, तुम्ही आश्रम सोडू नाही शकत, सगळ्यांसाठी आहेत ते गरजेचे आहेत. मग आता हा जो निर्भयपणा आहे ना, हा संन्यास आश्रमासाठी अत्यंत गरजेचा आहे. ते हे बघा, त्यांना एकटं राहावं लागतं, जो संन्यास स्वीकारतो एकट्याने वनांमधून वगैरे प्रवास करावा लागतो. मग ना निर्भयपणा हा त्यांच्यामध्ये ठळकपणे दिसायला हवा. की संन्यासी लोकांनी हा विचार करता नाही की मी कुटुंबापासून तर लांब असणार, मी आजारी पडलो तर माझी कोण काळजी घेईल का, किंवा मला कधी खायला नाही मिळालं तर मला कोण जेवण घालेल. त्यांनी पूर्ण आयुष्य कृष्णांच्या म्हणजे भरोश्यावर सोडून दिलेलं असतं. ते कृष्णांवर ठाम विश्वास असतो त्यांचा, की कृष्ण जे काय होईल ते पाहून घ्यायला समर्थ आहे. त्यामुळे निर्भयपणा हा संन्यासी लोकांमध्ये असायलाच हवा. ओके. मग त्याच्यानंतर सत्वशुद्धी. तर तुमची जी ना हे हवी, हे पण संन्यासी लोकांमध्ये, की त्यांचे थोडेसे वागण्या बोलण्याचे वगैरे नियम आहेत, हे त्यांनी पाळायला हवे. की त्यांना पैसे कमावणे वगैरे ह्याच्यामध्ये बिलकुल रस नसतो. पुन्हा स्त्रियांबरोबर अतिशय काटेकोरपणे नियमात राहूनच बोलायचं वगैरे असं असतं. आणि हे त्यांनी पाळायला हवं. इथे इस्कॉनमध्ये प्रभुपाद स्वामी नेहमी सांगायचे, की तुम्हाला स्त्रियांशी बोलायचं असेल तर एकटं नाही बोलायचं. म्हणजे तुमचे सॉरी भक्त बरोबर सगळे असताना आणि ग्रुपमध्ये असं बोलायचं. कारण हे नियम आहेत. हं. आणि ते पाळायला हवेत. ही सत्वशुद्धी असते. मग त्याच्यानंतर आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन. हे ब्रह्मचारी लोकांसाठी खूप महत्वाचे आहे. आता इथे ब्रह्मचारी म्हणजे असं नाही घ्यायचं, की ज्यांनी फक्त लग्न केलेलं नाही, असं नाही. ज्यांना ज्ञान मिळवण्यामध्ये, शास्त्रांचा अभ्यास करण्यामध्ये खूप रस आहे ना, आणि जी त्याच्यासाठी आश्रमात राहून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करतायत, असे. हं. मग त्यांनी काटेकोरपणे लक्ष देऊन शास्त्रांचा अभ्यास करायला हवा, गहिराईत उतरून. हा. मग दान. दान हा गृहस्थांसाठी आहे पर्टिक्युलरली. कारण बाकीचे 3 लोक, 3 जे आहेत म्हणजे संन्यासी, अ, वानप्रस्थ आणि ब्रह्मचारी, हे पैशाच्या मागे नसतातच. त्यामुळे ते दान देऊ नाही शकत. तर हे गृहस्थांच्या ह्याच्यावर आहे, खांद्यावर. आणि गृहस्थांनी ना
दान जेव्हा ते करतात, तेव्हा तुमच्या उत्पन्न शुद्धीकरण होतं. तुमच्या हृदयामध्ये थोडासा मृदुता येते. तुम्ही दान करत नसाल ना कुठल्याच प्रकारचं, तर तुमचं हृदय खूप कठीण होतं आणि कठीण हृदयामध्ये भक्तीचे विचार, की आत्मज्ञान, आत्म्याविषयीचं ज्ञान, कृष्णांचं आणि माझं नातं काय आहे आणि मग त्याच्यासाठी भक्ती सेवेमध्ये जोडून घेणं, हे ते हृदय विचार पण नाही करू शकत. हां, ती मृदुता दानामुळे येते, की आणि तुम्ही करायला हवं. छोट्या-छोट्या गोष्टी, की जराशी पाण्याची भांडी भरून ठेवा. चिमण्या वगैरे थोडे भटकणारे पाणी प्राणी पितील. हां, मग त्याच्यानंतर थोडंसं इकडे-तिकडे तांदूळ वगैरे पूर्वी टाकायचीतच ना चिमण्यांना वगैरे. हे छोट्या-छोट्या गोष्टींपासून तुम्हाला त्याची सवयही असायलाच हवी. आणि असं समजू नका, की आमच्यावरच सगळ्यांचं त्यांचं ओझं पडलंय का, या 3 आश्रमांचं. हां, तर असं बिलकुल नाहीये. हे जे आपल्याकडे येतात ना दान वगैरे मागायला, कोण आले तुमच्याकडे आहे, येतात. तर ते त्याच्या बदल्यात आहे ना, तुम्हाला एकतर भगवंतांशी जोडायचं ज्ञान देत असतात. तुम्ही विचार करा, की एका वेळेला होईल का, की खूप गहिरा हा शास्त्रांचा अभ्यास, ग्रंथांचं लिखाण, ह्या सगळ्याच्या प्रचारासाठी फिरणं आणि मी दिवसभरातला माझा जॉब पण करतो. हे दोन्ही एका वेळेस होणं शक्य नाहीये. त्यामुळे तशा त्या जबाबदाऱ्या विभागून दिलेल्या आहेत. आणि ना तुम्ही नाही केलत दान, तर तुम्ही विचार करा, पैसा खूप आला माणसाकडे आणि त्याला ना योग्य वळण नसलं, एक संस्कार चांगले नसले, तर ते लायसन्स बनतं कसंही वागण्याचं. दारू वगैरे पिण्याचं, पब, डिस्को ह्यात जाण्याचं, अंमली पदार्थ हे करण्याचं. म्हणजे आपण असं समजतो, की माझ्याकडे पैसा आहे म्हणजे माझ्याकडे एक लायसन्स आहे, की मी काहीही करू शकतो. हां, त्यामुळे गृहस्थांनी नेहमी स्वतःला भक्तांशी जोडून ठेवायला हवं. ओके. आत्मसंयम हा पण बाकीच्या तिघांना तो असतोच, म्हणून त्यांनी ते आश्रम स्वीकारलेले आहेत. आपण गृहस्थांनी स्वतःच्या बोलण्यावर, वागण्यावर आत्मसंयम हा हवाच हवा. नाहीतर त्यांना काही असं होऊ नये, विचार करू नये, की माझ्याकडे पैसा आहे म्हणजे मला सगळं करायचं लायसन्स मिळालेलं आहे. हं, असं नसतं. मग यज्ञ कर्म, तर कलियुगाचा धर्मच आहे हरिनाम जप. तो आपण प्रामाणिकपणे करायला हवा. अवश्य म्हणजे तो न चुकता सगळ्यांनी प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करा. आणि गृहस्थ असाल ना, तर तुम्ही त्याच्यात आणि एक करा. आपले कुटुंबियांना पण त्यात जोडून घ्यायचा प्रयत्न करा. हां, मुलं असतील लहान तर घ्या, त्यांना पण एखादी जपमाळ घेऊन द्या. त्यांना पण सांगा, "बाळ एक माळ जप कर तू." ओके. पुन्हा तुमच्या आजूबाजूची तुमच्या मैत्रिणींना वगैरे कधी भेटल्या, तर आपण इथे जे शिकतो ते त्याच्याविषयी बोला, सांगा आणि कधीतरी स्वतःच्या घरामध्ये संकीर्तन ठेवा. अ, मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना बोलवा. मिळून सगळ्यांनी कीर्तन करा. हां. आणि मग थोडासा प्रसाद वगैरे पण द्या त्यांना. ओके. अशा छोट्या-छोट्या गोष्टी. तर हे आपण करायला हवं हां. वेदाध्ययन हे पुन्हा ह्यांच्यासाठी आहे. अ, ब्रह्मचारी वगैरे ह्यांनी वेदांचा अभ्यास करायला पाहिजे. त्यांना तो वेळ असतो, तशी बुद्धिमत्ता असते. अवश्य करायला हवा. तपस्या. हे तपस्याचं आपण नंतर बघू. अ, आपल्या प्रभुपाद स्वामींनी भक्तीची 4 नियामक तत्व सांगितलेली आहेत. ती आपण तेवढी तरी करायचा प्रयत्न करायला हवा. हां, आपण बघू त्याचे परिणाम काय होतात नाही केलं तर. साधेपणा. साधेपणा ना जीवनाची सिम्प्लिसिटी समजून घ्या. हा साधेपणा आपल्या सगळ्यांमध्ये हवा. अ, असं नाहीये की साधं राहा म्हणजे मी कसेही कपडे घालू का? तसं नाहीये. तुमच्या ज्या गरजा आहेत ना, तुम्हाला शिक्षणासाठी, तुम्हाला जॉब करताना, तुमच्या जे काही कार्यक्षेत्र आहे त्याच्या आता इथे आपल्या हातात सगळ्यांच्या मोबाईल आहेच ना, इंटरनेट पण वापरतोयच आपण. तर जे काय हवंय ते घ्या. पण त्याच्या मागे ना वाहवत जाऊ नका. हं. किंवा ते असं की मला संग्रह इतकं म्हणजे कुठल्याही एखाद्या गोष्टीचा इतका म्हणजे माझं मन समाधान होतच नाही. किती हे पाहिजे, ते पाहिजे. गरज नसलेली जर का आपण साठा करत गेलो, तर आपल्याकडे ना वेळ खूप मोजून मिळालेला आहे. तो वेळ आपण भगवत भक्तीमध्ये नाही देऊ शकणार. त्यामुळे तुम्हाला जेवढं गरजेचं आहे ना, तेवढा संग्रह करा.
आणि ही पृथ्वीवर जे काय आहे ना, ते फक्त आपल्या मनुष्यांसाठी नाहीये. ते बाकीच्यांच्या पण वाटणीचं आहे. त्यामुळे तुम्हाला गरजेचं आहे ते सगळे घ्या. बाकी जीवनाची हा जो साधेपणा आहे ना, हा समजून घ्या. ओके. अहिंसा. अहिंसा आपण बघितलेलं आहे, की कुणाच्याही म्हणजे कुणाच्याही प्रगतीमध्ये अडथळा बनू नका. मग आधी पहिल्यांदा स्वतःच्या आत्म्याच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळा बनू नका. हं. मग सत्यता ही हवीच आणि हे मीडिया वगैरे आपल्यावर फार थोपत असतो, की च्या बाजूने असणाऱ्यांचं काही खरं नाही वगैरे. असं काही नाही, सत्य बोलतोय म्हणजे काय तुम्हाला लढायला वगैरे जायचं नाही. पण आपल्या वागण्या बोलण्यात सत्यता ही हवीच. हां, आणि सत्य हे स्वयंप्रकाशित आहे. तो दैवी गुण आहे पहा. ओके. तो तुम्हाला भगवंतांकडे घेऊन जाणार आहे. क्रोधातून मुक्तता ही तुम्ही जप वगैरे कराल ना, तर हळू-हळू ती येत जाते. अजिबात भक्त असतात त्याचे गुणधर्म आपण बघितलेले जे अ, ज्ञानात स्थित आहेत, स्थितप्रज्ञ मुनींचे वगैरे. तर त्यांना ते प्रत्येकाच्या हृदयात भगवंत पाहत असतात. क्रोध करत नाहीत. हं. त्याग, शांती हे सगळे दैवी गुण आहेत. तुम्ही आता सगळे नाही आपण सांगू शकत. दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, तो तर सोशल मीडियामुळे आपल्यामध्ये इतका असा उफाळून आलेला आहे, की आपण सतत दुसऱ्याचे दोष काढत असतो. असं नाही, जेव्हा टीमवर्क करताय, जेव्हा समाजात वावरताय, तेव्हा ज्याचं श्रेय आहे ना, ते त्याला अवश्य द्या. जरी तुम्ही टीमचे मेन असाल, तरी पण ज्या कलीग्समुळे वगैरे ते प्रोजेक्ट झालेत, त्यांचं श्रेय आहे ना, त्यांची नावं घेऊन त्यांना द्या, की ह्यांच्यामुळे झालेलं आहे. ओके. आणि सतत दोष काढू नका. पण शेवटी मनुष्य आहेत, चुका होत राहतात. सर्व जीवांच्या प्रती दयाभाव हा पण आपल्यामध्ये यायला हवा. कसं आहे ना, आपण थोडासा प्रगत मेंदू आहे, त्यामुळे खूप प्राण्यांना हे करतो. तुम्ही खोल समुद्रांमध्ये मासेमारी किती किती भारतात एवढी चालत नसणार ती, पण तुम्ही कधी वेस्टर्न कंट्रीजचं वगैरे ते डिस्कव्हरीवर वगैरे पाहाल तर किती असं म्हणजे खूपच अमानवीय पद्धतीने त्या मोठ्या माशांच्या शिकारी वगैरे केल्या जातात. ते Amnesty इंटरनॅशनल वगैरे त्यात आहे कार्यरत. पण सांगते, की तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आली म्हणून तुम्ही कसंही करणार आणि भूक भागतच नाहीये. सगळं ओरपडून घ्यायला निघालेलो आहोत आपण पृथ्वीचं. तसं नाही. पुन्हा हे ना आधी जेव्हा कुत्रा, मांजर घरात पाळायचो, नॉर्मल्स अशी पाळायची. आता आपण त्यांना पिंजऱ्यांमध्ये ठेवणार. तुम्ही एकटे आहात म्हणून त्या प्राण्याला पण एकटं करणार आणि त्यांची खूप गरजा असतात. त्यांना मुख्य म्हणजे निसर्गाशी जोडलेले असतात ते प्राणी. त्यांना चालायला वगैरे आवडतं आणि तुम्ही एक छोट्याशा घरात त्यातल्या आणि छोट्याशा पिंजऱ्यात ठेवणार. असं सतत त्या मांजरांची नखं काढून टाका वगैरे. एक मांजर नखं काढल्यावर कसं राहणार सांगा? ते त्याचं स्वसंरक्षणाचं साधन आहे. तर आपल्याला सर्व जीवांप्रती दयाभाव हवा. हं. खूप जरासा प्रगत मेंदू आहे, त्याचा उपयोग करून सगळ्यांना गुलाम बनवावा ह्यासाठी तो दिलेला नाहीये. ओके. लोभविहीनता. सगळ्यामध्ये व्यावसायिकता घुसवायची गरज नाही. भगवंता मी इतका जॉब केलाय, मला हे द्या. असं नाहीये. जॉब करायचाय तो अ, धर्म आहे. तुमचं ते कर्तव्य आहे म्हणून करायचंय. भगवंतांना त्याचा बाजार नाही मांडायचा आहे, की मी इतका जॉब करतो मला हे द्या. हा लोभविहीन असायला हवं आणि भक्ती करताना पण तुम्ही देखावा म्हणून करू नका. तुमच्या हृदयातच कृष्ण आहे. त्यांना कळलं की बास. हां, जगाला दाखवायसाठी भक्ती करायची नसते. ती आपल्या म्हणजे भगवंतांची सेवा म्हणून आनंदाने करायची असते. सौम्यता हवी आपल्यामध्ये, विनयशीलता, हं, दृढ निश्चय. ते निश्चयाच्या बाबतीत पण मी ठरवलंय ना, मी ॲट लीस्ट 2 माळा तरी जप मी करणार आहे. तो करा आणि एखादी वाढवायचा प्रयत्न करत राहा. हां. उत्साह हवा. हे जे करतोय नाही कुणीतरी सांगितलं म्हणून बाबा मला करायला लागतंय असं नव्हे. लहान मुलांमध्ये असतो बघा एक सुंदरसा उत्साह असतो. तसा हवा आपल्यामध्ये क्षमा, क्षमाशील असायला हवं. किती ओझी आपण मनात धरणार आहोत सांगा. मला माझ्या बहिणीबरोबर बोलायचंय, पण ती मला फोन करत नाही म्हणून मी पण 1 वर्षभर केलेला नाही. असं नाही. तुम्हाला ज्याच्याशी फोन करून बोलायला वाटतं, आनंद मिळतो,
करा थोडा वेळ, आपलेच नातेवाईक आहेत. करा फोन आणि बोला. हं. क्षमाशील हवं आपण आणि त्यामुळे मनात बाकीचे विचार जाऊन कृष्णांसाठी जागा तयार होईल. पुन्हा मी एवढ्या रुपयाचं तिला गिफ्ट दिलं होतं, तिने मला दिलंच नाही. हे जे असतं ना बर्थडेची गिफ्ट वगैरे आपल्या घरातल्या मुलांना पण वगैरे आपण त्यात खेचू नका. तुम्हाला जे द्यायचंय द्या. त्यांनी रिटर्न दिलं तरी ठीक, नाही दिलं तरी ठीक. हां, हे एक जाणून घ्या, की आपल्याकडे वेळ मर्यादित असतो. त्याचा वापर योग्य ठिकाणी करायला कुठेतरी थोड्याशा गिफ्ट वगैरेच्या नादात आपण आपला बराच वेळ आणि मेंदूची एनर्जी खर्च करत असतो. हां, तर त्यावेळी क्षमाशील हवं आपण. शुची ही शरीर, मन आणि व्यवहार म्हणजे स्वच्छता. तर ही तिन्ही गोष्टींची हवी. शरीर, मन आणि व्यवहार. हं. द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती. ठीक आहे. म्हणजे सांगितलं ना, मला मदत केली तो माझा मित्र, ज्याने केली नाही त्याला त्याचा द्वेष वगैरे असं नाही. स्थिर हवं आपण आणि आपल्याला कोणाकडून नम्रताच हवी आपल्यामध्ये. कुणी मान द्यावा वगैरे अशी अपेक्षा नाही. ओके. तर हे सगळे जे आपण पाहतो हे दैवी गुण आहेत. दैवी गुण का आहेत? तर हे गुण तुम्हाला कृष्णांकडे जायला मदत करणार. ह्या गुणांमुळे ना आपल्या हृदयात शांतता येते आणि तुम्ही जसं जप कराल हां, भक्तांचा संग, मंदिरांमध्ये वगैरे जाल. बघा, जसं-जसं कृष्णांशी जोडले जाल ना, हे दैवी गुण कृष्णच तुम्हाला ॲज अ गिफ्ट म्हणून देऊन टाकतील. आपण सुरू करायला हवं. हां, माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. दंभो दर्पो अभिमानश्च क्रोधः पौरुषमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपादम आसुरीम. हे पार्थ, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रवृत्ती जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हरे कृष्ण. आता आसुरी ह्याच्याविषयी आपण जरा बघूया. कृष्ण काय सांगतायत? दंभ. दंभ म्हणजे कसा असतो माहितीये? दुसऱ्याकडून स्वतःची स्तुती ऐकायला आवडणे. हा आसुरी गुण आहे. म्हणजे कशी असते माहितीये त्यांना, की समोरच्याने आपली स्तुती करावी असं खूप वाटत असतं. बरं केली, की मग ह्यांच्यामध्ये त्याच्याविषयी अहंकार, मग स्वतःविषयी अहंकार बनत जातो, की माझ्यासारखा कोण नाहीच आहे. तर ह्याची सुरुवात ह्या दंभपासून होते हां. मग त्याच्यानंतर उर्मटपणा, की दुसऱ्याशी बोलताना सतत त्याला आता मी मगाशी म्हटलं तसं, की तुमच्यामध्ये विनयशीलता हवी. तर तो उर्मटपणा हा आसुरी गुण आहे. अभिमान हं, हे सगळं आसुरी गुणांमध्ये येतं आणि अज्ञान. ठीक. आणि अज्ञानी असणं हा काही गुन्हा नसतो. पण इथे अज्ञान म्हणजे कसं आहे माहित आहे? एखाद्याने त्यांना व्यवस्थित माहीत असतं हे चूक आहे. तरी पण तुम्ही पुन्हा-पुन्हा करताय ह्याला म्हटलेलं आहे ते. त्याचा त्यामुळे त्यांचा स्वभाव हा आसुरी बनत जातो. रावण काही ज्ञानी नव्हता असं नाही, पण मानायचं नव्हतं ना. तो दंभ, उर्मटपणा आणि अभिमान भरलेला होता. ओके. तर हे सगळे आसुरी प्रवृत्तीचे गुण आहेत. आणि हे तुम्हाला काय करतात, तर पुढे बघा तुम्ही, की किती म्हणजे भगवंतांपासून लांब नेतात. हां, मग त्याची पुढची स्लाईड घ्या. वाचा. हरे कृष्ण. दैवी संपद्विमोक्षाय निबंधाय असुरी मता मा शुचः संपदं दैवीम अभिजातोसी पांडव. दैवी गुण मोक्षदायक असतात तर आसुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता करू नकोस, कारण तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस. हरे कृष्ण. हां, भगवंत अर्जुनाला आधीच इथे सांगतायत. अर्जुन विचार करेल ना, की मी कुठल्या गुणात आहे? तर कृष्ण सांगतायत बघा, की दैवी गुण हे मोक्षदायक असतात, की तुम्हाला ना कृष्णांकडे जायला मदत करणार ते. ओके. आणि आसुरी गुण बंधनकारक. जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांमध्ये अडकवतात आणि त्याच्याही पेक्षा पुढे नेतात ते. तर बंधनकारक असतात हां. आणि ते म्हणतात, "तू काळजी करू नको. तू दैवी गुणांसहच जन्मलेला आहेस." हां, मग त्याची घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. द्वौ भूतसर्गलोको अस्मिन् दैव असुर एव च
देवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. हे पार्थ, या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वी तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्ण वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण आहे. हरे कृष्ण. म्हणजे कृष्ण इथे काय म्हणतायत बघा, इथे ना एकतर दैवी गुणवाले असणार, नाहीतर आसुरी गुण. दोनच प्रकार असतात. हा, एकतर तुम्ही कृष्णांचे होऊ शकताय किंवा मग मायेचे. तर आहे ना, भगवंत इथे सांगतायत की दैवी गुण, भक्ती ह्या सगळ्याविषयी आपण बरंच डिटेल बोललेलो आहोत. आता जरासं आपण इथून पुढे थोडंसं आसुरी गुण, की ज्या काय कशापासून आपल्याला लांब राहायचंय, ह्याच्याविषयी जरा ऐकूया. ओके, घ्या माताजी पुढे. हरे कृष्ण. प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनान विदुरासुरः न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाही. शुचिभूतपणा, सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. हरे कृष्ण. हां. तर इथे तिथे त्यांनी दाखवलंयच बघा, की हे जे आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात ना, प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणजे काय करायचंय आणि काय करायचं नाही, हे ते जाणत नाहीत. हं. हे आता आपण बघा हे कुठून आलं, की काहीतरी चांगलं झालंय म्हणून दारू पिऊन पार्टी करणं. हे कुठून आलं ना, हे असं नव्हतं. तुम्हाला आनंद झाला म्हणून तुम्ही खूप मोठमोठ्याने डीजे लावून किंवा हे डिस्को-बिस्कोमध्ये जाऊन नाचणं, हे काय योग्य नाही सेलिब्रेशनच्या पद्धती आणि जी करतायत ते करू देत. पण हे म्हणजे त्यांना आवडतंय म्हणून ते करतायत. पण ही पद्धत पद्धत योग्य नाहीये. हां, कसं आहे की काहीतरी आनंद साजरा करायचा आहे, तर तुमच्या मित्रांना भेटलाय, तर ते चांगल्या प्रकारे पण तुम्ही करू शकता. आपण ना जीवन जगताना बघायला हवं, की माझ्यामुळे दुसऱ्याला त्रास होता नाही. असं आपलं जीवन असायला हवं. की मग भलेही सण साजरे करायला, उत्सव करायला कुणीच अडवलेलं नाही, पण चांगल्या प्रकारे करा. ज्यामुळे फारसं प्रदूषण होणार नाही. सगळ्यांना प्रसाद वगैरे द्याल. हां, त्याच्यासाठी पैसे खर्च करा. लाइटिंग वगैरे पण ठीक आहे. पण ना खूप मोठ्या आवाजात ते हे म्युझिक लावतात ना, डीजेच म्हणतो ना आपण त्याला वगैरे. हां, तर त्यामुळे परीक्षाची वगैरे मुलं असतात ना आजूबाजूला, पुन्हा मुके प्राणी जे असतात ना आजूबाजूचे, त्या आवाजांना खूप घाबरतात, डिस्टर्ब होतात ते किंवा म्हणजे त्यांचं वगैरे आपण जरा तरी विचार करायला पाहिजे. थोडा आवाज तर कमी करू शकतो. तर कुठल्याही ह्याच्यात असाल म्हणजे उत्सव समितीमध्ये वगैरे, तर जरा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये स्वतःला बदला, की आणि छान निसर्गपूरक बनवा. ओके. थोडंसं वेगवेगळ्या ग्रंथांचं वाचन ठेवू शकता. कुणाचे तरी प्रवचन चांगले असतात. खूप उत्कृष्ट प्रवचन करणारी लोकं आहेत भारतामध्ये. त्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागत नाही. अतिशय सुंदर वक्ते आहेत. त्यातल्या कोणाला तरी बोलवू वगैरे शकता. हं. त्यामुळे ना सेलिब्रेशन कसं करायचं, हे पण जरा डोकं ठिकाणावर ठेवून शिकायला हवं. मग त्याच्यानंतर हे झालं काय करू, काय करू आणि ना ह्यांचा अजून एक हे असतो, की आपल्याला माहीत नाहीये काय करायचं, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. मग अशा वेळेस एखाद्या प्रगत भक्तांना साधू, गुरु आणि शास्त्र ह्या तिघांपैकी कुणालाही तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. ते तरी घ्या. पण त्यांच्यामध्ये दंभ, अहंकार असतो त्यामुळे ते घेत नाहीत. मग त्याच्यानंतर शुचिर्भूतपणा. मगाशी म्हटलं तसं, की तुमच्या मनगटात जोर आहे म्हणून तुम्ही दुसऱ्यांना फसवणं वगैरे हे योग्य नाही. हां, ही जी शुची म्हणजे स्वच्छता, ही तुमच्या शरीराची पण हवी. तुम्ही रोज व्यवस्थित तुमचं शरीर स्वच्छ ठेवायला हवं. तशीच ती मनाची आणि व्यवहाराची पण हवी. हां, की तुम्ही आहात अशा पोस्टवर, की तुमच्याकडे दुसऱ्यांना काहीतरी म्हणजे काहीतरी मदत येते, ती तुम्ही पुढे कोटा तो अलॉट वगैरे करायचा आहे. तर तो तुम्ही मुद्दामून अडवणं, दुसऱ्याला नाहक त्रास देणं, हे पूर्ण चुकीचं आहे. हे सगळे आसुरी गुण आहेत आणि लक्षात ठेवायचं हे कधी ना कधीतरी ज्याच्या वाटणीचं जे आपण घेतलेलं आहे, ते कुठल्या ना कुठल्यातरी जन्मात आपल्याला त्याचं त्याला द्यावं लागणार. हं. सदाचार, आचरण चांगलं हवं आपलं. सत्य, सत्य हा दैवी गुण आहे आणि आसुरी लोकांमध्ये तो आढळत नाही. सत्य ओके. आता जी घ्या पुढची स्लाईड आणि हे ना असं नाहीये, की तुम्ही
हे खूप विचित्र वातावरण सध्या आपल्यावर थोपलं जातं, की तुम्ही कॉर्पोरेटमध्ये आहात, कंपनीचे हे आहेत काहीतरी मीटिंग आहेत किंवा काय. तर आधी बघा तुम्ही अ, इतक्या इझिली कोण ड्रिंक्स वगैरे घ्यायचे नाहीत. नाही आता ते फॉर्मॅलिटी म्हणून आपण घेतो. मग सांगा ना, माझा परफॉर्मन्स बघा, मला नाही नशे करायचे. आणि ती सगळी करत असतील, तरी तुम्ही बाजूला राहा. तुम्ही एखादा सरबताचा ग्लास उचला आणि प्या. तुम्हाला काही कोणाची म्हणजे हे आणि दुसरे पण एखादे नसेल बाबा निर्व्यसनी स्त्री किंवा पुरुष असेल, तर त्याला असं हे लेखू नका, की ग्रुपमधून वेगळं पाडणं हा म्हणजे खूपच खराब आहे, ह्याला काही येतच नाही, असं नका. एखादं आपलं शुची सांभाळतं तर तो दैवी गुण आहे, की आज आणि परफॉर्मन्सवर तुम्ही बघायला हवं. तुम्ही किती ड्रिंक्स घेता आणि नशे करता ह्यावर तुम्ही किती सुधारलाय, हे सिद्ध होत नसतं. हं. ओके. वाचा माताजी. हरे कृष्ण. असत्यं प्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्पर संभूतं किमन्यत् कामहैतुकम्. ते म्हणतात की हे जगत असत्य तथा निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. त्यांच्या मते केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि त्याच्या निर्मितीस कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. हरे कृष्ण. हां, हे जे मग हे जे असतात ना आसुरी स्वभावाचे लोक, त्यांचा काही भगवंत, देव अशा कशावर विश्वास नसतो. ते काय म्हणत असतात, मुळात ही जगतच मायावाद. हा मायावाद आहे, ही माया आहे. असत्य आणि निराधार आहे. आणि आता इथे तुम्हाला सांगितलं, हे जग असत्य नाहीये. तुम्ही इथे सगळ्याला हात लावून बघू शकता, हे सगळं आहे. पण फक्त ते बदलतंय. इथल्या ज्या परिस्थिती असणार, ह्या सतत बदलत्या असणार आहेत. ओके. आणि निराधार आता कृष्णाने काय सांगितलं, मी स्वतः प्रत्येक ग्रहगोलात प्रवेश करून त्याला आधार दिलेला आहे. म्हणून आहे ना ते त्याच्या जागी स्थिर. पण हे समजतात की नाही हे सगळं निराधार आहे, असत्य आहे. परमेश्वर नावाचा कोणी ह्याचं नियंत्रक नाहीये इथे. आणि फक्त मैथुनाच्या इच्छेमधून हे जग निर्माण झालेलं आहे. हां, आणि याच्या निर्मितीस कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. ही ह्यांची मतं आहेत. आणि ह्याच्या बाबा संदर्भ शास्त्र काय म्हणतं वगैरे जावं गुरूंकडे, तुम्ही त्याचं शोधावं मूळ काय वगैरे ही ह्यांची इच्छा नसते. उठायचं, स्वतःच्या मनाला काय वाटतं ते सांगायचं, मग फॉलोअर्स मिळतात आणि अशा लोकांच्या मागे खूप तर काहीतरी अपघात करूनच घ्याल, त्याला पण बिचाऱ्याला कुठेतरी नेऊन धडकवाल. तर आपण स्वतःला म्हणजे प्रभुपाद स्वामींनी तर खूप सांगितलेलं आहे, की आपण अशांच्या संगतीपासून खूप म्हणजे खूप स्वतःला जपलं पाहिजे. हं. ओके. मग कारण तुम्ही ह्याचे काय बघा हरे कृष्ण माताजी आवाज येत नाहीये. सॉरी हां, काय माहिती लीव्ह झाले होते मीटिंग मधून आपोआप. त्याची माताजी येतोय ना शेअरिंग आवाज गेली का? व्यवस्थित? शेअरिंग गेली का माझी? नाही दिसत आहे. मला दिसतोय, आलं माझ्या शेअरिंग आहे स्क्रीनवर. माताजी. आहे ना? हा. हो हो आहे. ओके. आवाज येतोय ना व्यवस्थित? हो आता येतोय. हां. तर चालेल. तर ही ना अशा लोकांपासून आपण स्वतःला वाचवायला पाहिजे. कारण ह्यांच्या मतांना कशाचाही बेस नसतो. ह्यांना वाटतं म्हणून ह्यांचे हे मतं, हे पंथ तयार झालेले असतात. आणि इथं शास्त्रांचा नियम काय आहे, तुम्हाला वाटतं म्हणून काही इथे बनत नसतं. त्याला पूर्णपणे शास्त्रांचा आधार असायला हवा. हं. म्हणून ना प्रभुपाद स्वामी किंवा आपण सुरुवातीलाच सांगितलं होतं बघा, की तुम्ही जे ज्ञान घेताय, हे शुद्ध गुरु-शिष्य परंपरेतून घ्या. तर ते तुम्हाला मुक्तीच्या मार्गावर घेऊन जाणार. हं. हां. माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानो अल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्र कर्माणः क्षयाय जगतो हिताः. अशा निष्कार्या
हरिकृष्ण अशा निष्कर्षांचे अनुगमन करीत स्वतः नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी व उग्र कर्मामध्ये संलग्न होतात. हरिकृष्ण. हा, मग आता आपण बघितलं त्यांची आयडिओलॉजी काय आहे, की हे फक्त शारीरिक आकर्षणातून बनलेलं जग आहे. म्हणजे त्यांची बुद्धी ना त्याच्यावर विचारच करू नाही शकत, की मी कोण आहे, मी कुठून आलोय. ते शारीरिक आकर्षणापर्यंतच त्यांची बुद्धीच गेलेली आहे. मग असे लोक जे असतात हे पुढे कुठल्या मार्गावर जातात, कुठे अट्रॅक्ट होतात? हा, बघूया आता. हे कसे असतात माहितीये? इथे कृष्ण काय म्हणतात बघा, अशा निष्कर्षांचे अनुगमन करीत स्वतःचा नाश ओढवून घेतलाय. म्हणजे त्यांना खूप वाटत असतं, हे लाखो करोडो माझे फॉलोअर्स आहेत, माझ्या एका शब्दावर असे करतायत. पण भगवंत काय म्हणतायत बघा, ते वेगाने स्वतःच्या विनाशाकडे जात आहेत. आणि अल्पबुद्धीची लोक आहेत ही. आणि अल्पबुद्धी आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी आणि उग्र कर्मांमध्ये संलग्न होतात. म्हणजे ह्यांचे ना जे प्लॅन्स असतात ते पृथ्वीसाठी म्हणा, सगळ्या समाजासाठी अहितकारी असतात आणि उग्र कर्मांमध्ये. हां, म्हणजे आता तुम्ही काही सायंटिस्ट वगैरे पण बघाल, हे अणुबॉम्ब वगैरे ह्यानी आपण कुणाचं भलं करणार आहोत? आणि एका देशाने केलंय त्यामुळे त्याचे तुम्ही दुसऱ्यांना धमकी देता. त्यामुळे समोरच्या पण देशांना त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरायला लागतं. लॉबी करून वेगळ्या काही देशांना बाजूला करणं वगैरे असं. म्हणजे ह्या 2 शब्दांमध्ये हे सध्या जे पृथ्वीवर चाललेलं आहे, ते सगळं येतं, की जगाचा विनाश करण्याकरिता अहितकारी आणि ही उग्र कर्म आहेत. ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त हानी आहे सगळ्यांची. अशा कर्मांमध्ये संलग्न झालेले असतात. हां, मग आता जी घ्या पुढची स्लाईड. पुन्हा आईच्या गर्भाशिवाय मुलं जन्माला घालणं वगैरे असं. म्हणजे अ, की जिथे आई-वडिलांचा काही संबंधच नाही, अशा टाईपची लॅबोरेटरीजमध्ये मुलं जन्माला घालणं. घालाल पण त्याच्यासाठी विनाकारण पृथ्वीचे किती काय-काय ती खनिजं वगैरे काढून सगळं ते रिसोर्सेस लागणार, ते एक झालं. आणि त्या मुलांना संस्कार कोण देणार? ती पिढी किती कुठे जाईल? त्याचा परिणाम काय असेल? कशा-कशाचाच विचार नाही. हां, तर अशी ही कर्म असतात. वाचा माताजी. हरे कृष्ण. काम आश्रित्य दुष्पुरं दंभामाण मदान्वितः मोहात् गृहीत्वा सद्ग्राहन् प्रवर्तन्ते अशुचिव्रतः. आसुरी लोक कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेतात आणि गर्व, खोटी प्रतिष्ठा तथा मदामध्ये अकंठ बुडून जातात. परिणामी ते मोहित होऊन अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होतात, तसेच अशुचिर्भूत कर्मे करण्यात व्रतस्थ होतात. हरे कृष्ण. बघा हां, कसे वागतात बघा. हे आसुरी लोक कसे असतात? म्हणजे त्यांच्या कधीही तृप्त न होणाऱ्या कामना. अ, काय माहित तुम्ही कितीही करा, त्यांचं मन समाधान होतच नाहीये. नरसिंहांचा आता आलेला पिक्चर बघितला असेल, नाहीतर भागवतममध्ये प्रल्हाद महाराजांची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. सगळी जण मानतच असतात, की हिरण्यकश्यपूला, की "होय बाबा, तूच इथला भगवंत आहेस, विष्णू कोणही नाही. हे जे सगळं आहे, तिथला मुख्य तूच आहेस, तूच देव-बिव सगळं तुझंच आहेस." फक्त एक स्वतःचा 5 वर्षाचा मुलगा मानत नसतो, तर त्याला सुद्धा क्षमा करू शकत नसतात. थोडंसं इग्नोर करू शकला असता ना. सगळं जग तर मानतंय, एक 5 वर्षाच्या मुलाने माझंच आहे, छोटंसं आहे, लहान बाळ आहे, नाही मानलं तर काय झालं? पण तो होता ना, खूपसा अहंकार असतो, अभिमान, दंभ, की हे कसे असतात, त्यांना दुसऱ्यांकडून चांगलं म्हणायची इच्छा असते. हां, आणि ग्रुपमध्ये असले आणि समजा स्वतःबद्दलच बोलायचं, स्वतःबद्दलच. आणि जेव्हा दुसऱ्यांचा बोलायचा चान्स येईल, तेव्हा ह्यांना ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. म्हणजे सगळ्यांनी ह्यांच्या बढाया ऐकायच्या, पण ह्यांना दुसऱ्यांचं ऐकायचं नसतं. आता ही सगळी आसुरी वृत्ती असते. आणि परिणाम बघितलात ना, मग हिरण्यकश्यपूचा पण काय झाला? तर अशा वेळेस कधीही तृप्त न होणाऱ्या इच्छा. सतत नवीन काहीतरी हवंच आहे, हवंच आहे. मग त्याच्यानंतर गर्व, खोटी प्रतिष्ठा, मदामध्ये अकंठ बुडून जाणे. हां, ह्यामुळे परिणाम काय होतो, ते मोहित होऊन या अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होतात आणि अशुचिर्भूत कर्मे करण्यात व्रतस्थ होतात.
म्हणजे सांगितलेलं आहे वेदांमध्ये की ही कामं करू नका. हं? नराधम म्हणतात त्याला. तरी सुद्धा तुम्ही करताय. तर हे आसुरी स्वभाव आहे. म्हणजे आणि आता आपण भक्तीची 4 नियामक तत्व 12व्या अध्यायात आपण पाहिली. काय आहेत? पहिलं की तुम्ही कुठल्याही म्हणजे अन्न हे शाकाहारी घ्या. हा शाकाहार हा आपल्या मेंदूच्या पेशींसाठी खूप चांगला असतो. पुन्हा जगण्याचा प्रश्न नाहीये इथे. आता आपल्याला शाकाहारी अन्न व्यवस्थित म्हणजे उपलब्ध आहे. खूप व्हरायटीचं सुंदर-सुंदर अ, म्हणजे भारतात आहात म्हणून तर आहेच आहे. तर त्याच्यासाठी विनाकारण मग कशाला हिंसा करायची? हं? प्रत्येकाला इथे जगण्याचा अधिकार आहे. फक्त जिभेचे चोचले पुरवण्यासाठी बिलकुल मांसाहाराच्या नादाला लागू नका. शाकाहारी बना. ओके. मग ह्याच्यामुळे ना तुमच्या हृदयातली करुणा निघून जाते. जेव्हा लक्षात ठेवा, वहीत लिहून पण ठेवा, की का प्रभुपाद स्वामींनी हे 4 गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवायचं सांगितलंय. भक्तीमध्ये यायचं आहे ना, तर छोट्या-छोट्या बेबी स्टेप्स घ्या. हे 4 नियामक तत्व पाळायचा खूप प्रामाणिक प्रयत्न करा तुम्ही, की मांसाहारापासून स्वतःला लांब ठेवा. आणि ना शास्त्र काय म्हणतं माहीत आहे? मांसाहारामुळे 5 लोकांना दोष लागतो. जो प्राण्याची हत्या करतो. हं. जो ते मांस विकतो. हां. जो विकत घेतो. जो शिजवतो म्हणजे स्वयंपाक बनवतो आणि जो खातो. ह्या 5ही लोकांना समान दोष लागतो. ओके. मग त्यामुळे आपण आणि आता म्हटलं ना आहे सगळं अवेलेबल त्यामुळे मांसाहारापासून लांब राहा. आणि ते तुमच्या हृदयातली करुणा घेऊन जातं. मग त्याच्यानंतर येतो जुगार. तर जुगार आहे ना, तुम्हाला गेम खेळायचे आहेत ना, हे ऑनलाईन गेमिंग वगैरे फार खूप मोठे हे आहेत ते ट्रॅप असल्यासारखे. ते मोबाईलमध्ये घेऊच नका गेम. गेम खेळायचे आहेत ना, लुडोच खेळायचंय. घरात एक सापशिडी आणा, त्याच्या पाठीमागे लुडो असतोच. घरातल्यांबरोबर खेळा. बॅडमिंटन, स्विमिंग, ग्राउंडवर जाऊन खेळा वेगवेगळे खेळ. प्रत्यक्षात खेळा. मोबाईलवरच्या गेमपासून जरा स्वतः लांब ठेवा. त्यामुळे स्पोर्ट्समुळे तंदुरुस्त पण राहाल. ओके. हे जे पैसे लावून कायही करायच्या नादाला लावू नका. ह्या जुगारमुळे ना आपल्या मेंदूचं कॉन्सन्ट्रेशनची क्षमता कमी होत राहते आणि तुमची सत्यता निघून जाते जुगारामुळे. हं. मग जेव्हा नशा, दारू, सिगारेट, तंबाखू हे चहा, कॉफी पण नशामध्येच येतं. कारण नाही पिलं त्यावेळेला तर तुम्हाला कसंच तरी होणार. तर हे उत्तेजक असतात. नशे काय असतात? मला असं हाय फील होतंय वगैरे, पण 5 मिनिटासाठीच होणार. त्याच्या बदल्यात तुमची तब्येत घेत असतं. तुमचं तंदुरुस्ती कमी करत असतं, आरोग्य घेत असतं ते. तर आहे ना हे जे नशा असतो, हा आधीच आपण एकतर कृष्णाच्या विस्मरणात आहोत. हां. तर मग दारू पिलेल्या माणसाला त्याचं नाव, पत्ता सुद्धा नीट सांगता येत नाही. तर हे जे नशे असतात ना, तो तुमचा अहंकार वाढवतो. हां. म्हणजे अजून तुम्हाला भगवंतांच्या विस्मरणामध्ये घेऊन जातं. आधीच एकतर त्यांना विसरलेलो आहोत. तर भगवंतांच्या स्मरणात आणायचं तर म्हणजे तो तर विषय सोडूनच द्या. तुमचं नाव काय आहे? ते पण ते तुम्हाला विसरायला लावतं. म्हणजे अजून भगवंतांपासून लांब नेतं. ओके. आणि अवैध शारीरिक संबंध. तुम्ही तुमच्या वैवाहिक जोडीदाराबरोबर प्रामाणिक राहायला हवं. हे जे अवैध शारीरिक संबंध असतं ना, हे तुमची शुची घेऊन जातं. ओके. तर त्यामुळे लक्षात ठेवा आणि हे 4ही गोष्टी हे पापाचे 4 स्तंभ आहेत. कलीचा वास असतो इथे. जर का हे पापाचे 4 स्तंभच बाजूला केले, तर मग आपल्या जीवनात अधर्म वगैरे येणार नाही. हं. त्यामुळे जाणून-बुजून ह्या 4 गोष्टींपासून स्वतःला बाजूला ठेवा. आणि लक्षात ठेवा, की हे मांसाहारामुळे करुणा जाते. जुगार वगैरे तुमची सत्यता नेत असतो. नशा तुमचं अहंकार वाढवतो, की तो म्हणजे सांगितलं ना, आधीच विस्मरणात आहोत, तो अजून विस्मरण वाढवतो. आणि अवैध शारीरिक संबंधांमुळे तुमची शुची निघून जाते. ओके. आणि हे 4ही दैवी गुण आहेत. ते आपल्याला भगवंतांकडे जायला मदत करतात. हं.
हा माताजी घ्या पुढची. आणि आपले इथे प्रभुपाद स्वामींनी ही भक्तीची 4 नियामक तत्व सांगितलेली आहेत. आपण जप आणि ह्या 4 नियामक तत्वांवर फोकस करायला हवं जीवन जगताना. हा ओके, वाचा माताजी. हरे कृष्ण माताजी. चिन्तामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रितः कामोपभोगपरमा एतावदिति निश्चितः आशापाशशतैर्बद्धा कामक्रोधपरायणा इहन्ते कामभोगार्थ मन्यायेनार्थसञ्चयान्. इंद्रिय तृप्ती करणे ही मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेतोपर्यंत अमर्याद चिंतनाने ग्रासलेले असते. शेकडो हजारो पाषाणीबद्ध झालेले आणि कामक्रोध परायण झालेले हा आसुरी लोक इंद्रिय तृप्ती करता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. हरे कृष्ण. तर ह्यांचे विचार बघा कसे असतात. हा जो आसुरी स्वभाव असतो ना, त्यांना काय वाटतं की इंद्रिय तृप्ती हेच आपलं शेवटचं ध्येय आहे आणि ते कधी तृप्त होतच नसतात. तुम्हाला माहित आहे. तुम्ही यज्ञामध्ये जेवढे हवी समिधा वगैरे टाकत जाणार, तो अग्नी अजून प्रज्वलित होत जाणार. मग ही कधी मन त्यांचं शांत पूर्ण होतच नसतं की मला आता बाबा बास झालं. हं. आणि मग त्यांचं ध्येय काय असतं, फक्त इंद्रिय तृप्ती. मग आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी आपण दुसऱ्यांना किती त्रास देतोय, पृथ्वीचं शोषण करतोय, प्राणी मात्रांना त्रास देतोय, असं काही विचार नसतो. हं. तेवढ्यावरच फोकस असतो, विश्वासच असतो त्यांचा. मग त्याचा परिणाम काय असतो बघा, अशा प्रकारे त्यांना मरेतोपर्यंत अमर्याद चिंतनी ग्रासलेलं असतं. कारण ती जी हृदयातली शांतता आहे ना, ती भगवंतांशिवाय आपल्याला कोण देऊ शकत नाही. आणि माझी पोझिशन जी आहे ती राहील की नाही, हं, धन अजून कमवायचंय, अजून कमवायचंय, ते टिकवायचं पण आहे, सुरक्षित पण ठेवायचंय. हां, मग माझे विरोधक प्रबल झाले तर काय करू? अशा अमर्याद चिंतानी ग्रासलेले असतात. जीवनभर तसेच असतात हं ते. शेकडो, हजारो पाशांनी बद्ध झालेले असतात. कामक्रोध परायण, लगेच राग आणि अनियंत्रित इच्छा. हे आसुरी लोक इंद्रिय तृप्तीकरिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. हं. आणि त्यासाठी जे काही लागतं ते सांगितलं ना, की साध्या लोकांना मारझोड कर, दादागिरी कर, काहीही कर. हां, असे कुठलेही मार्ग करून मी प्रबल व्हायला हवं असं. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् असौ मया हतः शत्रुर्ह निश्चयेचापराणपि ईश्वरोह महं भोगिं सिद्धोऽहं बलवान् सुखी आढ्यो अभिजानवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहितः. हरे कृष्ण माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे, मीच भोक्ता आहे, मी परिपूर्ण, बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौज मजा करेन. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. हरे कृष्ण. हां, आता ही बघा एखाद्या सिनेमाच्या स्टोरी सारखी आहे की नाही. अ, म्हणजे बऱ्यापैकी कुठल्याही पिक्चरचं एक गाभा म्हणाल तर ह्याच भोवती फिरत असतो. तर हे आसुरी विचार बघा कसे असतात, की हां, एवढी संपत्ती आहे पण माझ्याकडे अजून यायला पाहिजे. माझ्या एकट्याकडेच असायला पाहिजे. हां, आणि ते वाढतच राहायला पाहिजे. माझा शत्रू आहे त्याला मी मारलं. असं म्हणजे हे सगळे आसुरी स्वभाव आहे. मग आहे ना इथे त्यांनी हिरण्यकश्यपू, कंस, रावण ह्यांची उदाहरणं दिलेली आहेत. बऱ्यापैकी त्यांनी स्वतःला एस्टॅब्लिश केलेलं होतं. सगळं होतं.
तरी पण हा जो स्वभाव होता हा शांत बसायला देत नव्हता. आता बघा हा मी तुम्हाला भक्तीविषयी सांगते. मी आपलं सांगते की तुम्ही जप करायला सुरू करा, जप करायला सुरू करा. किंवा आपण इथे भगवंतांच्या धामाचं वर्णन ऐकतो. पण आपल्याला असं वाटतं का तीव्रपणे मी उठावा, जप करावा किंवा मी भगवंतांच्या धामात जायला हवं, ते किती छान आहे. इथेच मी जर का स्वित्झर्लंडची माहिती सांगितली असती, तर ॲटलीस्ट आपण Googleवर चेक करून किती खर्च येतो. हां, ठीक आहे. मग 1-2-3 वर्षात पैसे साठवेन आणि एक ट्रिप मी करून पण येईन. आणि कदाचित करून येऊ पण आपण. पण तसं हे वाटत नाही. का वाटत नाही माहिती आहे? कारण आपल्यामध्ये पण ना ती ओढ नाहीये कृष्णांविषयी. आणि तेच आता इथे रावण बघा हां. ज्ञानी होता. सगळीजण मानतही होती त्याला, की बाबा तूच मोठा आहेस वगैरे. हां, तरी सुद्धा एक आणि त्यांची मंदोदरी पण खूप छान विद्वान स्त्री होती. पण एक शूर्पणखाने नुसतं सीतेचं वर्णन केलं. त्याबरोबर रावणाचा प्लॅनही तयार झाला आणि ते कार्यान्वित करून त्यांनी सीतेचं हरण पण केलं. म्हणजे किती त्याच्यामध्ये तत्परता बघा. तर हे असं असतात, आसुरी स्वभाव असतो हा. आता हे हिरण्यकश्यपू सांगितलं ना तुम्हाला, की एक आपलाच मुलगा 5 वर्षाचा बालक आहे तो. आपण दुर्लक्ष करू शकलो असतो. पण फक्त तो हे मानत नव्हता आणि तो असुरराज म्हणून हाक मारत असतो वडिलांना. तरी वडिलांना छानच वाटत असतं, हां, मुलगा पोझिशन समजतोय माझी. हां, आणि तो चांगलंच सांगत असतो, की आपण म्हणजे तो कायम आणि जेव्हा भगवान येतात ना नरसिंह तर नरसिंहांना पण तो काय सांगतो शेवटी, की माझे वडील अज्ञानी होते, तुम्ही त्यांना माफ करा. आणि तो तुम्ही पिक्चर बघा किंवा भागवतम मधली कथा वाचा व्यवस्थित. ते प्रल्हाद नेहमी बोलताना सांगत असते, की आपल्या उद्धारासाठी पिताजी तुम्ही ह्यातनं बाजूला व्हा. पण हे सगळं त्याला काही दिसत नसतं. त्याला एकच दिसत असतं, की हा का मानत नाहीये, की मीच इथला सगळ्यात मुख्य आहे. विष्णूंना का देव मानतोय, मला का मानत नाही. हा परिणाम तुम्ही बघितलाय. तो म्हणतो ना, की सांग इथे आहेत का, तिथे आहेत का? तर ते सांगतात, "होय, अत्र तत्र सर्वत्र आहेत" म्हणून. आणि मग त्या खांबावर म्हणतो, "हो, तर भगवंत आता कशाला खांबात बसले असतील?" पण भक्त म्हणाला ना, "खांबात आहेत," तर खांब तोडून आले. हं. मग आता इथे कंस आणि ह्यांच्या मैत्रीचा किती भरोसा ठेवायचा? हा जो प्रसंग आहे ना, ह्या प्रसंगामध्ये लग्न झालेलं असतं वसुदेवांबरोबर देवकीचं आणि कंसाची बहीण असते देवकी. तर कंस स्वतः रथ हाकत सारथी बनून बहिणीला सोडायला निघालेला असतो. पण तोपर्यंत देव म्हणतात, की ही भगवंतांची आई आहे आणि भगवंतांच्या आई वरला ज्यांनी मदत केली, एवढं प्रेम दिलंय, भगवंत मग त्यांना मारू नाही शकणार. म्हणून देव आकाशातनं आकाशवाणी करतात, की मूर्ख कंसा म्हणजे तू जे अरे देवकी म्हणजे ह्याच देवकीच्या गर्भातून जन्मणारं 8वं बाळ तुझा मृत्यू असेल. झालं. ही फक्त आकाशवाणी झालेली असते. ह्याचं खरं-खोटं चेक करता आलं असतं. हां, देवकीला काय तिथं 8वं मूल वगैरे होत नव्हतं. नुकती बिचारी लग्न होऊन निघालेली असते. त्याच क्षणी हा कंस तो हात म्हणजे सगळं सोडतो, स्वतःची तलवार काढतो आणि देवकीला मारायला उठतो. फक्त एकच, की तिथे वसुदेव पती म्हणून मिळालेले असतात. तोही अभ्यासाचा विषय आहे. भागवतममध्ये ती जी वासुदेवानी सांगितलेलं आहे ना, कंसाला बरंच काय-काय धर्माचं सांगतात आणि ते कंस ऐकत नाही, पण आपण खूप ऐकण्यासारखं आहे. नीती सांगितलेली आहे, की स्त्रीवर हात उठू म्हणजे हे शूरपणाचं लक्षण नाही वगैरे. सत्य जाणल्याशिवाय शस्त्र उचलणं, हा पण क्षत्रियाचा धर्म नाही. असं बरंच छान-छान सांगितलंय. पण तो ते काय ऐकत नाही. म्हणून मग शेवटी वसुदेव सांगतात, की शेवटी तिचा प्राण वाचवणं गरजेचं असतं ना. मग सांगतात, की आम्ही ती मुलं तुला आणून देतो. मग तेव्हा तो तिला सोडून देतो. आणि दुसरं एक लक्षात ठेवायचं, की आपले लोकं असतात तीच आपल्या मदतीला येतात. त्या चित्रात तुम्हाला दिसेल वरात असते, ही वरात निघालेली असते. पण एक वसुदेव सोडले, तो कोणही कंसाला प्रतिकार करायला पुढे येत नाही. त्याचा दराराच तेवढा होता, मान्य आहे. पण एकटे वसुदेव हे करतात हां, देवकीला वाचवायचा प्रयत्न. तर पण हे असे असतात. आसुरी स्वभाव आला ना लक्षात? थांबा त्याची घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्णा.
अनेक चित्तविभ्रान्ता मोहजाल समावृतः प्रसक्ता कामभोगेषु पतन्ति नरके अशुचौ. या प्रकारे अनेक चिंताने भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले आसुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. हरे कृष्ण. हा मग आता कृष्णाने सांगितलंय बघा, हे आसुरी स्वभावाचे लोक हे असे असतात. अनेक चिंतानी भ्रमे सतत चिंतेमध्ये असतात. त्यांना वाटतंय की आपण आपल्या खूप यश वगैरे मिळवलं, पण भगवंतानी सांगितलं ना, त्यांच्या विनाशाकडे वेगाने धावत असतात आणि चिंतानी ग्रासलेले असतात. मग हे ना इंद्रिय तृप्तीमध्येच त्यांचं सगळं असतं रस. मग नरकामध्ये जातात बघा. ओके. पुढचं जे जन्म मिळतात, कारण ह्यांची कर्मच अशी असतात की त्याचं फळ म्हणून पुढचा जन्म हा नरकामध्ये. मग नरकामध्ये कसं असतं, बराच काळ असतो आणि तुम्ही वेगवेगळी दुःख ती सहन करावी लागतात. मग त्याच्यानंतर भगवंत बघा पुढे काय करतात. हा माताची पुढची स्लाइड घ्या. भगवंत म्हणजे त्यांची कर्म. हा हरे कृष्ण. मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यांनी मोहित झालेले आसुरी लोक स्वतःच्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असलेल्या परमपुरुष भगवंतांचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. हरे कृष्ण. हा तर हे असे असतात बघा. हे असतात हे सगळे गुण. मिथ्या अहंकार म्हणजे मी करता मी भोगता. खरा अहंकार असावा काय असावा, मी भगवंतांचा अंश आहे आणि मी त्यांचा नित्य दास आहे. हा हा खरा अहंकार. बाकी मी करता मी भोगता हे सगळं माझ्या शोषणासाठी आहे, तर मग ह्याला मिथ्या अहंकार म्हणतात. बल, गर्व, काम, क्रोध यांनी मोहित झालेले आसुरी लोक स्वतःच्या देहात आणि इतरांच्या देहातल्या भगवंतांना जाणू नाही शकत. खऱ्या धर्माची निंदा करतात. म्हणजे त्यांनी जी तत्व बनवलेली असतात ना, तोच खरा धर्म त्याच्याच मागे. जे शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे ते मानत नसतात. ह्यालाच आसूर म्हणतात, की जे तुम्ही माहित आहे की हे शास्त्रांनी सांगितलंय चूक आहे, तरी पण तुम्ही ते करताय. हं? मग इथे शिशुपाल दाखवलाय बघा. ह्या शिशुपाल ची आई कृष्णांची आत्या असते. मग त्यांनी लहानपणीच कृष्णाने तिला वचन दिलेलं असतं की मी त्याचे 100 अपराध माफ करत जाईल, कारण त्याचे कृष्णांच्या हातून त्याला मृत्यू येणार असतो. आणि हा कसा करत असतो, शिवीगाळ वगैरे कृष्णांना करताना ना 100 पेक्षा कमी करत असतो हा शब्द वापरताना. पण हा प्रसंग आहे तो राजसूय यज्ञातला आहे ह्यांच्या, आपले कोण युधिष्ठिर महाराजांच्या. आणि तेव्हा ना त्या अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा, यज्ञाच्या. तर एकमुखाने सगळी म्हणतात कृष्ण स्वतः असताना दुसऱ्या कुणाला द्यायचा, कृष्णांना द्यायचा. फक्त एकट्या शिशुपालाला प्रॉब्लेम होतो. आणि ते असतं ना, चार चौघात अपमान करायला माणसाला अजून जोश येतो, तसा शिशुपालाला पण येतो. आणि भर सभेमध्ये खूप विचित्र शब्दांमध्ये कृष्णांना बडबडत असतो. हे खूप वाईट. आणि असं करत करत 100 आकडा क्रॉस करतो. भगवंत सुदर्शन चक्राने यज्ञाची भूमी असते ती, रक्तपात करून अशुद्ध करायची नसते. मग सुदर्शन चक्राने रक्ताचा एक थेंबही न सांडता शिशुपालाचा वध करतात. हम्म. तर हाही आसुरी स्वभाव झाला. ओके, घ्या मग त्याच्या पुढे. हरे कृष्ण. जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामध्ये विविध आसुरी योनी टाकीत असतो. हरे कृष्ण. हा तर हे जे असे आहेत ना, भगवंत काय म्हणतात बघा, चिरकालासाठी म्हणजे बराच काल, आता काय माहिती तो काळ किती चालणार. भवसागरामधल्या वेगवेगळ्या, आता त्यांच्या इच्छाच आसुरी आहेत म्हटल्यावर तशा योनींमध्ये टाकत राहतात. मग तुम्ही आत्म्याचा विचार करा ना, तो आत्मा भगवंतांपासून किती लांब जातोय. हम्म. हा माताजी घ्या पुढे. हे कौंतेया, आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म घेणारे असे लोक कधीही माझ्याकडे येऊ शकत नाहीत. हळूहळू ते अत्यंत अधमगतीला प्राप्त होतात. हरे कृष्ण. मग आता काय होतं, तुम्ही वारंवार आसुरी योनी म्हणजे त्याच इच्छा आहेत तुमच्या, तीच तुमची तुमची आवड आहे, तर मग तुम्हाला वारंवार त्याच योनींमध्ये जन्म मिळत राहतो. आणि भगवंत काय सांगतायत, ते लोक कधी माझ्याकडे येऊ नाही शकत. हा म्हणजे ते 4 लोक आपण शिकलो होतो बघा, की जे भगवंतांकडे जाऊ नाही शकत. आठवतं ना, त्याच्यामध्ये होते जे अत्यंत मूढ आहेत. हा
जे नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेने हिरावून घेतलंय आणि जे आसुरी प्रवृत्तीचे आहेत. ते बघा, ते भगवंतांकडे कधी जाऊ नाही शकत आणि हळू-हळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात. म्हणजे नरक आणि मग तिथला तो काळ कधी संपेल आणि मग पुन्हा कुठलं शरीर मिळेल असं. म्हणजे अजून भगवंतांपासून लांब जातायत. हं. माताजी घ्या पुढची slide. हरे कृष्ण. त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. हां. हरे कृष्ण. तर अच्छा, हो. बस. हरे कृष्ण. काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे. कारण या तिन्ही आत्म्याचा विनाश होतो. हरे कृष्ण. हं. तर हा हायवे सांगितलेला आहे कृष्णाने नरकात जायचा. स्ट्रेट हा रोड तुम्हाला नरकामध्ये नेऊन सोडणार. काम, क्रोध आणि लोभ ह्याचे रस्ते हे 3 रस्ते पकडले तर फायनल डेस्टिनेशन नरकमध्ये जाऊन पोहोचवणार. त्यामुळे आपण प्रयत्न करायला हवा, की ह्या 3 गोष्टी म्हणजे अनियंत्रित इच्छा, त्या प्रबल झाल्या की वासना बनत जाणार आणि दुसऱ्याच अध्यायामध्ये आपण त्याचा चार्टच बघितलेला आहे. तर ह्या अनियंत्रित इच्छा, अँगर आत्ताच आपण दैवी गुण बघितले, की आपण विनयशील, क्षमाशील, साधी जीवनसरणी वगैरे ह्याच्यामध्ये क्रोधाला आपण कसं आहे कलियुग आहे. दुसऱ्याचेही काहीतरी प्रॉब्लेम असतील हे समजून घ्यायला हवे. ठीक आहे, क्रोध म्हणजे तुम्ही शाळेचे मुख्याध्यापक आहात, तुम्ही पोलीस वगैरे आहात. तर म्हणजे जो योग्य आहे तो वेगळा, वळण लावण्यासाठी वगैरे. पण दुसऱ्यावर अन्याय करून मारझोड करताय तुम्ही एखाद्याला, त्याचं सगळं लुबाडून घेताय, त्याला पिळताय, ह्याला चुकीचं आहे. इथे हा दुर्योधन बसतो बघा फिट. तर काम, क्रोध, लोभ ही नरकामध्ये जाण्याची द्वार आहेत. आपल्यामध्ये हे असतील तर आपण थोडंसं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. काउन्सेलिंग घ्या आणि स्वतःला ह्याच्यापासून दूर ठेवा. ओके. ह्याचा परिणाम काय होतो म्हणतायत बघा कृष्ण, ह्या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. म्हणजे नरकात गेलात की तिथला काळ किती आहे, मग तिथनं पुढचं शरीर कुठलं मिळणार, म्हणजे तो किती काळासाठी भगवंतांपासून लांब गेला. म्हणजे म्हणून भगवंत म्हणतात की हे तुमच्या आत्म्याचा विनाश करणार आहे, कृष्णांकडे येऊ नाही शकत आहे तो. हं? घ्या मग त्याची पुढची slide. लक्षात ठेवा हा हा 21वा श्लोक. हरे कृष्ण. हे कौंतेया, जो मनुष्य नरकाच्या या 3 द्वारातून सुटला आहे, तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो. हरे कृष्ण. मग तुम्ही काम, क्रोध आणि लोभ ह्या 3 गोष्टींना जरा स्वतःपासून बाजूला ठेवू शकलात, तर भगवंत म्हणतात बघा, की ह्या नरकाच्या द्वारातून तरी सुटलाय तुम्ही. आणि असंच शांत मन असतं ना, ते मी कोण? कृष्ण, कृष्णांची प्राप्ती, जप अशा गोष्टींचा विचार करू शकतो आणि हळू जाऊ आपण भगवंतांकडे कधी ना कधीतरी. माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिं वाप्नोति न सुखं न परां गतिम्. जो शास्त्रविधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो, त्याला सिद्धी, सुख आणि परमगती प्राप्त होत नाही. हरे कृष्ण. आता मग ज्यांना माहित आहे की हे चुकीचं आहे, शास्त्रांप्रमाणे नाहीये, काही माझ्या मनाला आलं म्हणून मी स्थापन केलंय. हे तर कृष्ण काय सांगतात बघा, की हा आसुरी अशा वागण्याचं त्यांनी काय मिळवलं बघा. म्हणून कृष्ण म्हणतायत, की आत्म्याचा विनाश होतो. विनाश म्हणजे काय? भगवंतांपासून दूर जातो. अ, त्या त्याला सिद्धी, सुख आणि परमगती हे काहीच प्राप्त होत नाही. सगळ्याला मुकतो तो. न सुखम न परमगती काहीच मिळत नाही. घ्या मग त्याची पुढे. म्हणजे जे मनुष्य शरीर ज्यासाठी मिळतं, तेच आपण काहीच शरीराचा त्याच्यासाठी उपयोग नाही केला. वाचा. हरे कृष्ण. तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिह अर्हसि.
म्हणून मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामधील भेद जाणले पाहिजे. अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे, जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. हरे कृष्ण. हा मग कृष्ण काय सांगतायत बघा, की मनुष्याने आपल्याला सगळे मार्ग उपलब्ध आहेत. हा तर आपण शास्त्रविधींद्वारे कार्य आणि अकार्य म्हणजे कर्म, अकर्म आणि विकर्म ह्यातला भेद जाणून घ्या. आणि ज्याची बंधनं लागणार नाहीत असं अकर्म किंवा कृष्ण भावनाभावित जीवनाचा प्रारंभ करा. ओके. आणि जाणून मनुष्याने कर्म करावे, की ज्याची आपल्याला बंधनं नाही लागणार. भगवंत परम आहेत, यज्ञाचे अधिपती आहेत, सारं काही त्यांना अर्पण करून. कारण आतापर्यंत तर एवढं तर लक्षात आलं, की आपण इथे काय घेऊन नाही आलेलो. ओके. तर असं कृष्ण भावनाभावित जीवन आपण सुरू करायला हवं. जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. हां, हळू होईल. कुठल्या ना कुठल्या जन्मात तरी भगवंतांना प्राप्त करूच. ह्या नाही जमला कारण भक्ती ही नेहमीच आपल्याबरोबर पुढे येत असते. ओके. हां, माताजी घ्या पुढे. हां, तर झाला आपला हा आजचा अध्याय. जरा हा पण आत्मपरीक्षण करायला लावणारा अध्याय आहे. सगळ्यांनी रेकॉर्डिंग ऐका. आपलं तो व्यवस्थित गीता उघडून वाचा त्याच्यामधून. मग दैवी गुण आणि आसुरी गुण कुठले आहेत ते बघितले. मग आसुरी गुणात जे असतात ते त्यांची क्रिया म्हणजे ते काय कर्म करतात, कुठे अट्रॅक्ट होतात, हां, ते बघितलं. मग त्याच्यानंतर त्याचे परिणाम काय असतात ते बघितले आणि काम, क्रोध, लोभ ही 3 नरकांची द्वार आहेत. त्यापासून आपण लांब राहायला पाहिजे आणि भगवंतांकडे जायचे मार्ग स्वीकारायला हवेत. पुन्हा आसुरी जे स्वभावात असतात, त्यांना न सुखम न परम गतिम काहीच प्राप्त होत नाही. हां, वेगाने विनाशाकडे धावत असतात ॲक्चुअली. आणि मग आता कृष्णानी सांगितलं तसं, की आपण भगवत सेवेमध्ये कर्म, अकर्म, विकर्म हे जाणून भगवत सेवेमध्ये जोडून घ्यायला हवे. ओके. तर आपला आजचा अध्याय झालेला आहे. थांबूया आपण इथे. हरे कृष्ण सर्वांना. माताजी रेकॉर्डिंग स्टॉप केलात तरी चालेल. हरे कृष्ण. हे आपले मंगलोरचे राधा गोविंद आहेत.